चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांचे सरपंच पद रद्द। सध्याच्या घडीची एक मोठी बातमी। चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पवार यांचे सरपंच पद रद्द। या कारवाईनंतर ग्रामस्थांमध्ये चर्चांना उधाण। बोगस कारवाई असल्याचा पवार यांचा आरोप। न्याय मिळेपर्यंत संघर्ष करू अशी प्रतिक्रिया। नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पवार यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले आहे। या कारवाईला बोगस व बेकायदेशीर ठरवत पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। पवार यांनी म्हटले की कोणतेही अधिकृत पुरावे, कागदपत्र किंवा आधार नसताना माझ्या पदावर कारवाई करण्यात आली। ही राजकीय हस्तक्षेपातून केलेली कारवाई असून न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे। लवकरच या प्रकरणाला स्थगिती मिळेल। ते पुढे म्हणाले की गोरगरीब, ग्रामस्थ, महिला व समाज घटकांना न छळता थेट माझ्या विरोधात अर्ज करण्यात आलाय। मला जनतेने मताधिक्याने निवडून दिले असून मी कायम जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे। समाज कंटकांविरोधात प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की कुणीही सर्वसामान्यांना त्रास दिला तर लोकशाहीच्या मार्गाने ठामपणे लढा देईल। यापूर्वीही समाज कंटकांविरोधात पुरावे सादर केले आहेत। पुढेही जनतेसोबत राहून न्याय मिळवणार आहे। पाहुयात नेमकं शरद पवार काय म्हणालेत। नमस्कार, आज मी एका महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी बाईट देतोय। त्याच्यामध्ये मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि चिचोंडी पाटील या नगर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतचा लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर ग्रामस्थ या निमित्ताने ही बाईट देतोय। आत्ताच मी माझ्या मित्रांच्या ऑफिसला एका व्यावसायिक कामानिमित्त आलो होतो। चर्चा चालू असताना अचानक पत्रकारांचे 2-3 फोन आले आणि मी उचलले। तर त्यामध्ये पत्रकारांनी सांगितलं, सरपंच या ठिकाणी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अपात्र होत आहेत अशी बातमी या ठिकाणी आलेली आहे। तर त्याबाबत मी त्वरित आमचे वकील यांच्याशी संपर्क केला। तर त्यांनी सांगितलं, राजकीय दबावापोटी, राजकीय हस्तक्षेपाने या ठिकाणी तुमच्यावर काहीतरी कार्यवाही झालेली आहे। ती पण ती अधिकृत त्यांच्याकडे नाही आणि माझ्याकडेही अद्यापर्यंत पोहोचलेली नाही। काहीतरी बनावट अतिक्रमण दाखवलं, पंचायत समितीचे व्हिडिओ यांचा खोटा अहवाल, बनावट अहवाल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कागदावरती पुरावे या ठिकाणी कुठेही पेपरवरती नाही, बनावट काहीतरी दाखवून तुमच्यावर कार्यवाही राजकीय हेतुपुटी केलेली आहे। या प्रकरणात अद्याप आपल्याला तशी नोटीस नाही, परंतु या माहितीस्तव आपण जरी अशी आलेली असेल तर आपण त्वरित या संदर्भात अपील करू आणि त्याच्यावर स्टे घेऊ। त्याचबरोबर सदर हा अर्ज जिल्ह्यातील तथाकथित समाजकंटकांनी केलेला आहे। त्या समाजकंटकाचा मुख्य उद्देश, त्याच्यामध्ये त्यांनी केलेले अतिक्रमण, त्यांनी केलेले जमीन चोरी, त्याचे रस्ते अडवणे, गोरगरिबांना त्रास देणे, गोरगरिबांचे घरं पाडून ताबे घेणे, या प्रकरणात मी आवाज उठवला, त्यांना न्याय मिळवून दिला। संपूर्ण राज्यभर त्याची चर्चा झाली आणि ह्या प्रकरणामध्ये मी एक लढवय्या व्यक्ती आहे, खेळाडू आहे। त्याच्यामुळं मी अनेक ठिकाणी अनेक निवडणुका लढलेलो आहे, जिंकलेलो आहे, हारलेलो आहे। त्याच्यामुळं मला ह्या 8 दिवसाच्या बाबत किंवा स्टे मिळेपर्यंत मला त्याचं काही दुःख होणार नाही, काही वाटणार नाही, कारण की माझा हातखंड आहे। मी अनेक वेळा बहुमत नसताना सुद्धा बहुमत सिद्ध करून दाखवलेलं आहे, प्रमाणापेक्षा जास्त बहुमत, आणि मी निवडून सुद्धा आलेलो आहे। त्यामुळं सदर जमीन चोराने ही कारवाई केली असेल, हरकत नाही, त्याने मला फरक पडणार नाही। मी आयुक्त साहेबांकडे, हायकोर्टाकडे मी बहुतेक उद्या किंवा परवा या संदर्भात अपील करेन आणि लवकरच मला त्यामध्ये सुद्धा स्टे मिळेल, कारण की भगवान के घर देर है अंधेर नाही आणि शेवट सत्यमेव जयते या विषयावर आम्ही चालणारे आहोत। त्याच्यामुळे निश्चितच लवकर स्टे मिळेल आणि आमचा विकासाची घोडदौड चिचोंडी पाटील या गावामध्ये, पंचक्रोशी तालुक्यात सर्वसामान्यांच्या कामामध्ये आम्ही नेहमी काम करतो। पद असो किंवा नसो तरी आमची घोडदौड विकासाची चालू राहील। या निमित्ताने एवढंच सांगतो, सत्यमेव जयते। चिचोंडी पाटील येथील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध माध्यमातून सरपंच शरद पवार नेहमी अग्रेसर असतात। या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्याचे आणि जिल्ह्याचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, युथ मीडिया, अहिल्यानगर।